इयत्ता 9वी विज्ञान भाग 1 मधील हे प्रकरण धाराविद्युत करंट इलेक्ट्रिसिटी या प्रकरणाचा पहिला भाग आपण पाहणार आहोत. चित्रात दाखवलेली विविध उपकरणे उदाहरणार्थ फ्रीज, मिक्सर, पंखा, धुलाई यंत्र नीट पाहिलीत तर एक गोष्ट लक्षात येईल की या सर्व उपकरणांना चालवण्यासाठी विजेशिवाय दुसरा पर्याय नाही. ऑल these devices cannot be run without electricity. याच विद्युतधारेची निर्मिती कशी होते ते या प्रकरणात आपण पुढे पाहणार आहोत. विभव आणि विभवांतर, पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. लहान वर्गात आपण शिकलो की वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. त्याचप्रमाणे चित्रात जास्त पाणी असलेल्या पेल्यातील पाणी पाण्याची पातळी कमी असणाऱ्या पेल्याकडे जाताना दिसते. म्हणजेच पाण्याचे जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वहन होताना दिसून येते. पाण्याप्रमाणेच विद्युत प्रभाराचा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. जस्ट लाईक वॉटर, the flow of electric charge between two points depends on a kind of electric level at those points. विद्युतधारा अभ्यासण्यापूर्वी आपल्याला विभवांतर म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. सो व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल डिफरन्स? विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत पातळीतील फरकाला त्या घटाचे विभवांतर म्हणतात. डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल. चित्रात तुम्ही धातूच्या तारेतील मुक्त इलेक्ट्रॉन जे गोलात दाखवले आहेत ते पाहू शकता. तांब्याच्या तारेचा काटछेद क्रॉस सेक्शन म्हणजे छोटासा तुकडा इथे दाखवला आहे. त्याच्या आत निळ्या रंगाचे इलेक्ट्रॉन गतिमान झालेले दिसून येतात. धातूच्या तारेतील हे इलेक्ट्रॉन विभवांतरामुळे गतिमान होतात आणि वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो. द पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन मोशन अँड रिझल्ट्स इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. यावरून विभवांतराचे म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्सचे सूत्र खालीलप्रमाणे. विभवांतर बरोबर कार्य छेदात एकूण प्रभार. कार्य यासाठी कारण सेलकडून इलेक्ट्रॉनवर बल लावले जाते आणि त्या बलाच्या दिशेने इलेक्ट्रॉन प्रभाराला घेऊन पुढे सरकतात. म्हणजेच बल गुणिले बलाच्या दिशेने होणारे विस्थापन त्यालाच आपण कार्य म्हणतो. फोर्स अँड अकॉर्डिंग टू डिस्प्लेसमेंट दॅट इज वर्क. विभवांतर बरोबर कार्य छेदात एकूण प्रभार. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज. V इज इक्वल टू W अपॉन Q. टोटल चार्ज जो आहे तो Q या अक्षराने दर्शवला जातो. वर्क W या अक्षराने तर PD म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स V ने दर्शवले जाते. म्हणून सूत्र तयार होते V बरोबर W छेद Q. V इज इक्वल टू W अपॉन Q. SI पद्धतीत विभवांतराचे एकक व्होल्ट आहे. विद्युतधारा इलेक्ट्रिक करंट. वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युतधारा होय. अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर. विद्युतधारा बरोबर विद्युत प्रभार छेदात कालावधी. करंट इज इक्वल टू इलेक्ट्रिक चार्ज अपॉन टाईम. इथे करंट I या अक्षराने दर्शवला जातो. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच विद्युत प्रभार Q या अक्षराने तर टाईम म्हणजेच कालावधी T या अक्षराने. म्हणून सूत्र तयार होते I इज इक्वल टू Q अपॉन T. I बरोबर Q छेद T. SI पद्धतीमध्ये विद्युतधारेचे एकक ॲम्पियर आहे. करंट इज एक्सप्रेस इन ॲम्पियर. तर विद्युत प्रभाराचे एकक कुलोम आहे. द युनिट ऑफ चार्ज इन SI युनिट्स इज कुलोम.
आता आपण तारेतून जाणारी विद्युतधारा अभ्यासणार आहोत. करंट फ्लोईंग थ्रू अ वायर. चित्रात तुम्ही पाहू शकता की विद्युतवाहक तार जर विद्युत घटाला जोडलेली नसेल तर तिच्यातील मुक्त इलेक्ट्रॉन इतर अणूंच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्तपणे फिरताना दिसतात. इफ अ कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू अ सेल, फ्री इलेक्ट्रॉन्स मूव रँडमली इन ऑल डिरेक्शन. चित्रात निळ्या रंगाचे मुक्त इलेक्ट्रॉन तुम्ही पाहू शकताय, तर लाल रंगामध्ये त्या धातूचे अणू इथे दिसून येतात. परंतु जेव्हा तारेची टोके विद्युत घटाला जोडली जातात तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉनवर विभवांतरामुळे विद्युत बल क्रिया करते. इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट्स ऑन द इलेक्ट्रॉन्स ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स. आकृतीत दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वतः ऋणप्रभारित असल्याने ते विरुद्ध प्रभाराकडे आकर्षित होतात आणि तारेच्या ऋणटोकाकडून धनटोकाकडे प्रवाहित होतात. त्यामुळे तारेतून विद्युतधारा वाहते. ड्यू टू निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन्स स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. बिकॉज ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, करंट स्टार्ट्स टू फ्लो थ्रू द वायर. असे जरी असले तरी विद्युतधारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा जास्त पातळीकडून कमी पातळीकडे म्हणजे धनटोकाकडून ऋणटोकाकडे असते. कन्व्हेन्शनली द डिरेक्शन ऑफ करंट फ्लो इज फ्रॉम पॉझिटिव्ह एंड टू द निगेटिव्ह एंड. चित्रात तुम्ही इलेक्ट्रॉन वहनाची दिशा इलेक्ट्रॉनिक करंट व विद्युतधारा दर्शवण्याची दिशा कन्व्हेन्शनल करंट दोन्ही पाहू शकता. रोध रेझिस्टन्स. जेव्हा वाहकातून इलेक्ट्रॉन वाहत असतात तेव्हा वाहकातील अणूंवर आघात होतो. इलेक्ट्रॉनच्या वहनाला या अणूंकडून विरोध होतो. यालाच रोध असे म्हणतात. दिलेल्या आकृतीत काळ्या रंगाचे इलेक्ट्रॉन पुढे जात असताना लाल रंगाच्या अणूंवर आदळताना दिसून येत आहेत. हे इलेक्ट्रॉन म्हणजेच आपली वाहणारी विद्युतधारा करंट इलेक्ट्रिसिटी असते. When electrons flow through conductor, they are opposed by atom of it. So, resistance is a measure of the opposition to current flow in an electric circuit. रोध हा ओहम या एककाने दर्शवला जातो. It is measured in ohms, symbolized by the Greek letter omega. जॉर्ज सायमन ओहम या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने रोध म्हणजेच रेझिस्टन्स, विद्युतधारा इलेक्ट्रिक करंट आणि विभवांतर व्होल्टेज या तिघांचा अभ्यास करून ओहम्स लॉ ओहमचा नियम मांडला. चित्रात ओहमची टोपी घातलेली व्यक्ती म्हणजे रोध रेझिस्टन्स आहे असे मानू. व्होल्ट म्हणजे पिढी पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच विभवांतर. ॲम्पियरमधील विद्युतधारा म्हणजे करंट जी पुढे जाऊ लागते. पण रोध म्हणजे रेझिस्टन्स जास्त असेल तर करंटला पुढे जाण्यास त्रास होतो. यावरून ओहमच्या हे लक्षात आले की रोध वाढवला तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच विद्युतधारेचे प्रमाण कमी होते. द हायर द रेझिस्टन्स द लोअर द करंट फ्लो. हायर द रेझिस्टन्स लोअर द करंट फ्लो. म्हणून R is inversely proportional to 1/I. R व्यस्त प्रमाणात आहे 1/I च्या. रोध कमी असेल तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच विद्युतधारेचे प्रमाण वाढते. हेच या चित्रातून आपल्या लक्षात येईल की रोध म्हणजेच रेझिस्टन्स कमी असेल तर करंट म्हणजे विद्युतधारेला सहज पुढे जाता येते. म्हणून रोध कमी, विद्युतधारा जास्त. लोअर द रेझिस्टन्स हायर द करंट फ्लो. लोअर द रेझिस्टन्स हायर द करंट फ्लो. इथे सुद्धा R व्यस्त प्रमाणात आहे 1/I च्या. R is inversely proportional to 1/I. त्याचप्रमाणे वाहकातून वाहणारी विद्युतधारा विभवांतर वाढवले तर वाढताना दिसते. बाजूच्या तक्त्यात
आपल्याला दिसून येईल की व्होल्टेज जसा वाढतोय म्हणजेच विभवांतर जसे वाढते, करंट म्हणजेच विद्युतधारासुद्धा त्याच प्रमाणात आपल्याला वाढताना दिसून येते. Therefore, the current flowing through a circuit is directly proportional to the voltage. वाहकातून वाहणारी विद्युतधारा विभवांतर वाढवले तर वाढताना दिसते. म्हणून I directly proportional to V. I समप्रमाणात आहे V च्या. जर I V च्या समप्रमाणात असेल तर पुन्हा एकदा I डिरेक्टली प्रोपोर्शनल टू V. इथे जर आपल्याला हे प्रमाणाचं चिन्ह काढायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक मानावा लागतो, जो आपण इथे K मानला आहे. म्हणून आपला बदल असा होईल I बरोबर KV. हा जो K V बरोबर गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेला तर I बरोबर भागाकारात जाईल. म्हणून बदल होईल I छेदात K. I अपॉन K इज इक्वल टू V. हा I अपॉन K आपण अजून एका प्रकारे लिहू शकतो, तो म्हणजे I इंटू 1 अपॉन K. I गुणिले 1/K बरोबर V. जर 1/K आपला R असेल, R म्हणजेच रोध रेझिस्टन्स, तर पुन्हा एकदा आपला बदल होईल I गुणिले R. I इंटू R दॅट इज इक्वल टू V. I गुणिले R बरोबर V. म्हणजेच V बरोबर IR. किंवा और R बरोबर I जो R बरोबर गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर V बरोबर भागाकारात जाईल, तो V ला छेदात जाईल. म्हणून सूत्र तयार होईल R बरोबर V छेदात I. R इज इक्वल टू V अपॉन I. दिस इज नोन ॲज ओहम्स लॉ. या सूत्रास ओहमचा नियम असे म्हणू शकतो. आता ओहमचा नियम जो शाब्दिक इथे दिलेला आहे, ओहम्स लॉ, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना. वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय, तर जी तार आपण वापरलेली आहे तिची लांबी, क्षेत्रफळ, तापमान, द्रव्य हे कायम असायला हवं. म्हणून वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. जे आपण मागे पाहिलंय की विद्युतधारा वाढवली, करंट जर वाढवला तर विभवांतर म्हणजेच व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा वाढणार आहे. इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, द करंट I flowing through it is directly proportional to the potential difference V between its two ends. तयार झालेल्या ओहमच्या नियमाचं सूत्र, फॉर्म्युला ऑफ ओहम्स लॉ, R इज इक्वल टू V अपॉन I. इथे R म्हणजे आपला रेझिस्टन्स रोध, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर आणि I म्हणजे इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा असणार आहे. त्यांची एकके, युनिट ऑफ दीज फिजिकल क्वांटिटी, R इज इक्वल टू ओहम, V इज इक्वल टू वोल्ट अँड I इज इक्वल टू एम्पियर. ही तीनही घटक लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा शब्द म्हणजेच VIR आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सोपा शब्द म्हणजे व्हायरस. इथे तयार होणारी जी तीन सूत्र आहेत ती या व्हायरस या शब्दावरून आपण तयार करू शकतो. जर मला V काढायचा असेल तर सूत्र तयार होईल फॉर्म्युला फॉर V इज इक्वल टू IR. जर I काढायचा असेल, करंट काढायचा असेल, I इज इक्वल टू V अपॉन R. I बरोबर V छेदात R. आणि जर R काढायचा असेल तर R बरोबर V छेदात I. R इज इक्वल टू V अपॉन I. अशा पद्धतीने इथे ओहमचा नियम आपण शाब्दिक स्वरूपात अभ्यासला आहे. या पुढील भागात आपण या रोधाची आणि रोधकतेची संकल्पना पुढे समजून घेणार आहोत.